आज आपण हातकणंगलेमध्ये आलो आहोत आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण शिवसेना शिंदे गटाचे अजितसिंह पाटील यांच्याकडे आलो आहोत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी की सध्या जे निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे नेमकं इथली काय परिस्थिती आहे आपण सरांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर, तारा न्यूजमध्ये तुमचं स्वागत. आणि काय सांगाल, तुम्ही शिंदे गटाचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जातात. आता कसं आहे, शिंदे गटांनी आम्ही ज्या वेळेला शिंदे गटात प्रवेश केला, खासदार मानेसाहेबांच्या आशीर्वादानं, सहकार्यानं आणि जिल्हा अध्यक्ष रवींद्र मानेंच्या सहकार्यानं, त्याच वेळेला आम्ही प्रामुख्यानं माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना, त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे आमच्यासाठी गावाची पाणी योजना मागण्यासाठी आम्ही त्यांच्या दादांच्याबरोबर, धैर्यशील दादांच्याबरोबर गेलो आणि त्यांच्याकडे आम्ही आमचं निवेदन दिलं. आता सध्या नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत तुम्ही प्रबळ दावेदार मानले जातात, मग आता स्वतंत्र भूमिका तुमची असणार आहे का युतीमधून तुम्ही? स्वतंत्र भूमिका असणार आहे. काय कारण आहे स्वतंत्र भूमिका? याला कारण आहे हा वैचारिक आणि काम करण्याची पद्धत. मी गेले 35 वर्ष ह्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य होतो, 7 ते 9 वर्ष मी ग्रामपंचायत सरपंच होतो. माझ्या कामाची पद्धत, प्रामाणिकपणा आणि कामाची सचोटी आणि कंप्लीट म्हणजे कुठलंही ॲलिगेशन न राहता आजपर्यंत मी काम केलेलं आहे. आणि त्या वैचारिक भूमिकेतून मी माझे जे गटातले लोक आहेत, शिंदे गटातले, ते माझ्यासमोर आलेले आहेत. आता ही भूमिका जी तुम्ही सांगितली त्याच्यावर तुम्ही ठाम आहात का मग कालानुरूप बदलणार? नाही, ठाम आहे, पक्का. बरं, 17 नगरसेवक, 17 प्रभाग आहेत असं म्हटलं होय जातं. होय तर कोणकोणत्या प्रभागात तुमचे नगरसेवक आहेत? पूर्णपणे 17 प्रभागामध्ये माझे नगरसेवक आहेत. मग ही काय यादी वगैरे फायनल झाली आहे का? नाही, आता हे शेवटचं कसं आहे, सोमवारी शेवट आहे. यादी जवळजवळ फायनल झाले, पण सोमवारपर्यंत क्लॅरिटी येणार त्याच्यामध्ये. नगरपंचायतीमध्ये अजून असे कोणते प्रभावी प्रश्न आहेत जे राहून गेलेत असं तुम्हाला वाटतंय आणि ही निवडणूक झाल्यानंतर जेव्हा तुमच्या हाती सत्ता येईल तेव्हा हे प्रश्न सोडवले जातील? नेमके कोणते प्रश्न असणार आहेत? प्रामुख्यानं असं आहे, गेल्या 40-45 वर्ष देशभर रत्नाभा कुंभारने आमच्या गावात एक विहीर होती. पूर्वी भयंकर म्हणजे दुष्काळाचं गाव असं समजलं जायचं. आणि त्यामुळं तालुक्यामध्ये तालुका सेंटर असूनसुद्धा अधिकारी वर्ग अजिबात इथं राहायला येत नसे, कारण इथं पाण्याचं दुर्लभ होतं. आणि अशा परिस्थितीमुळं त्या काळी आम्हाला देशभर रत्नाभा कुंभारांनी विहिरीवर 20 HP मोटर बसवून गावातली आम्ही पहिली स्कीम चालू केली. त्याच्यानंतर त्यावेळेला मी सदस्य होतो, त्याच्यानंतरही सदस्य होतो, त्याच्यानंतर सरपंच झालो. त्यानंतर 14 गावची स्कीम म्हणून आमची प्रादेशिक नळ योजना झाली. त्याच्यामध्ये आमचं गावही समाविष्ट होतं. त्याच्यामध्ये 14 गावची स्कीमसुद्धा अपुरी पडू लागली. त्याच्यानंतर मीच सरपंच असताना लक्ष्मी औद्योगिक वसाहतीला मंजुरी दिली. त्याच्यानंतर दुसऱ्या टर्मला आल्यानंतर कल्लापना आवाडे हे जे टेक्स्टाईल पार्क आहेत त्याला परमिशन दिली. ह्या दोन्ही औद्योगिक वसाहतींना परमिशन दिल्याने ह्या वसाहती वाढल्या आणि त्याच्यामध्ये येणारा इथं राहणारा वर्ग आणि प्रामुख्याने हे वसाहत दिल्यानंतर परत पाणी प्रॉब्लेम सुरू झाला. मग त्याच्यात आम्ही विचार केला आणि परत आम्ही माननीय नामदार डांगेसाहेब मंत्री होते, त्यांना विनंती केली. त्यांना इथं एक आमच्याकडं कॉलेज काढायची इच्छा होती हातकणंगलेमध्ये. मग त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही तुम्हाला एक गायरांमधली 1 एकर कॉलेज काढण्यासाठी जमीन देतो. ती जमीन आम्ही त्यांच्या नावाने वर केली आणि त्या काळी त्यांनी आम्हाला ही जी डांगे स्कीम म्हणून आत्ता आहे प्रचलित, ही स्कीम आम्हाला त्यांनी दिली. त्याच्यामध्ये नेजचा काही भाग आमच्यामध्ये घातला. त्याच्यामुळं आत्ता गाव वाढत असल्यामुळं, सगळ्या औद्योगिक वसाहती झाल्यामुळं आणि परत इथं मागासवर्गीय मुलांचं वसतिगृह आणण्यामध्ये पूर्णपणे माझा पुढाकार होता. त्या काळी तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं इथं वसतिगृह होणं गरजेचं होतं. त्या काळी माननीय जयवंतराव आवळे आमदार होते आणि माननीय नामदार शिवाजीराव मोघे होते. जयवंतरावांच्या डोक्यात काय होते, वडगाव मोठं गाव आहे, तिकडं कॉटेज हॉस्पिटल न्यावं आणि वसतिगृह न्यावं, ह्याच्यामध्ये ते होते. मग त्या काळी आम्ही विचार केला आणि माननीय नामदार शिवाजीराव मोघे साहेबांच्याकडे जाऊन की JR क्लिअर कट लिहिलेलं होतं की तालुक्याच्या ठिकाणी हे कॉटेज हॉस्पिटल म्हणजे वसतिगृह झालं पाहिजे, लागलं तर तुम्ही परत दुसरं घ्या. आणि त्यामुळं वसतिगृह हातकणंगलेमध्ये आणण्यामध्ये आणि मी मागासवर्गीय वसतिगृह एका जैन समाजाच्या घरामध्ये सुरू केलं. इथंच मायवाड खाली वाडा आहे दुसरा, त्याच्यामध्ये चालू केलं.
त्यानंतर कॉटेज हॉस्पिटलचा असंच हे झाला. कॉटेज हॉस्पिटल चालू करताना मला भयंकर त्रास झाला. काही लोकांनी माझ्यावर ॲलिगेशन केली की गावाबाहेर करत आहे. तर त्या काळी गायरान जागा नव्हती. गायरानमध्ये माननीय नामदार दिग्विजय खानविलकर हे माझे मित्र असल्यामुळं त्यांनी मला त्या काळी खूप मदत केली आणि ते हे कॉटेज हॉस्पिटल आम्ही हातण्यामध्ये आणलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या वसाहती वाढत चालल्या आसपासच्या. तिथं त्यानंतर एक 20 एकर गायरान होतं गावामध्ये. त्या 20 एकर काय रिटायर मिलिटरी लोक आपल्याकडं ग्रामपंचायत सरपंच असल्यामुळं जागा मागायला यायचे की आम्हाला 2 एकर शेतीसाठी, कारण त्यांना त्याचं त्या काळी त्याला ते फॅसिलिटी होती. पण आम्ही काय केलं की बाबा हे सगळे यांना जमीन दिल्यानंतर गावच्या गरीब लोकांना जागा कुठं मिळणार, म्हणून 20 एकरामध्ये प्लॉट पाडले आणि त्या काळी फक्त 1500 रुपयाला, आज तिथे 1 गुंठ्याची किंमत 20 लाख रुपये आहे. 1500 रुपयाला जवळजवळ 10 एकरामध्ये सगळे 10 ते 20 एकरामध्ये सगळे प्लॉट पडले आणि गोरगरिबांना देऊन टाकले. आता तुमच्या बोलण्यामधून आढळलं की दिग्विजय खानविलकर होय. मोठे सरपंच. होय. त्यावेळचं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये काय तफावत वाटते आणि आत्ताचं राजकारण काय सांगू याबद्दल? त्या काळी राजकारणामध्ये असा प्रभाव होता की रत्नाप्पा कुंभार असताना मी त्यांचा कार्यकर्ता, मी पंचगंगेला संचालकही होतो. मी पुण्याला फर्ग्युसनला होतो. कॉलेज सोडल्यानंतर इथं आलो. मी 1 वर्ष लॉ केलं. इथं घरच्या प्रॉब्लेममुळे मी घरी आलो आणि अण्णांच्या सोबत राहायला आवडतं, त्यामुळे त्यांनी मला कारखान्यात संचालक केलं, इथं सरपंच केलं. त्या काळचं राजकारण बघितलं, ते स्वातंत्र्य सैनिक होते आणि घटनेवर त्यांची सही आहे. फार मोठे विभूती होते आणि त्यांच्या एका पत्रामुळं सचिवालयातलं कुठलंही काम असेल, आता काही लोक रिटायर झाले असे लोक येऊन भेटतात की पाटील साहेब तुम्ही आम्हाला ते अण्णांच्याकडनं पत्र द्यायला लावलं, त्यामुळे माझी नोकरी मिळाली. मुंबईला जे MIG कॉलनी झालेली आहे त्यावेळेला नगरविकास खातं देशभर रत्नाप्पा कुंभार यांच्याकडे होतं. मुंबईला जे सचिवालयामध्ये जे कामगार होते त्यांना राहायची व्यवस्था त्या काळी नव्हती. तर त्यावेळेला देशभर रत्नाप्पांनी त्यांच्यासाठी ती कॉलनी उभा केली आणि त्याच्यामुळं अण्णांचं कुठलंही पत्र गेलं, कधी मला आठवत नाही की अण्णांनी पत्र दिलं आणि ते आपलं काम झालेलं नाही. मग गरीब नोकरी असेल, काही असेल, सार्वजनिक काम असेल, लायब्ररी असेल, हायस्कूल असेल, रस्ते असतील त्या काळी. आणि आत्ताचा काळ जर बघितला तर आत्ता सगळेच पांढरे कपडे घालणारे पुढारी झालेत. ते सामाजिक काम गावच्या बाबतीत आपली जबाबदारी, लोकांच्या बाबतीत भावना हे फार कमी दिसायला लागलं आहे. नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत, काय स्थानिक लेवलला प्रश्न राहून गेले असं तुम्हाला वाटतं? आत्ता बरीच कामं तुम्ही सांगितली, होय. पण काय राहून गेले आणि हे झाल्यानंतर, या निवडणुका झाल्यानंतर जर संधी मिळाली तर मला हे करायचंच आहे? आत्ता प्रामुख्यानं गावातले प्रमुख रस्ते, परवा दादानी माननीय उपमुख्यमंत्र्याच्या ह्याच्याखाली 10 कोटी हातकणंगले दिले. त्याच्यानंतर जवळजवळ 20 कोटी रुपये धैर्यशील दादा म्हणजे मंत्रिमंडळ असताना, धैर्यशील शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना जवळजवळ 20 कोटीची कामं आम्ही गावामध्ये रस्ते गटरी करू शकलो. प्रामुख्यानं मुद्दा राहिला पाण्याचा. मी जवळजवळ गेली 4-5 वर्ष आम्ही मुद्दाम पाण्यासाठी म्हणून दादांच्याकडे गेलो. दादाने आम्हाला शिंदेकडे आणि शिंदेसाहेबांनी आम्हाला इतकी प्रेमाची वागणूक दिली की आज ते जर बघितलं तर इतक्या चांगल्या पद्धतीनं वागवणारा मंत्री कधी मी बघितलं नाही. रात्री 11-12 वाजता मी रात्री 2:30 वाजता शिंदेसाहेबांची सही घेतली. भर पाऊस चालू होता मलबारीला. त्या काळात साहेबांनी आणि प्रत्येकावर प्रेमानं आणि आदरानं बोलत होते आणि त्याच्यासाठी मी त्यांच्याकडे मागणी केली आणि दादांनी फार मोठा आम्हाला आशीर्वाद दिला आमच्या गावाला आणि पाठपुरावा आम्ही सगळ्यांनी केला. दादा आम्ही आणि पाठपुरावा करून पहिला इलेक्शन लागायच्या 4 तास अगोदर गावाला 95 कोटी 96 लाखाची नवीन पाणी योजना मंजूर करून आणली. 63 कोटी. हां, गावाचा प्रामुख्यानं प्रश्न हाच आहे की गावातल्या महिलांना, जो आज प्रामुख्यानं पुरुष माणसं, घरातली माणसं ही आपल्या उद्योगाला कामाला जातात. आज गावातल्या सगळ्या मुलांना 2 औद्योगिक वसाहती मंजूर म्हणजे मी संमती दिल्यामुळं, सही केल्यामुळं, सरपंच असल्यामुळं, त्यामुळे लोकांना रोजगार मिळाला. त्या काळी हे तर गावात रोजगार मिळत नव्हता. आज मुलांना काम मिळालं. टेक्स्टाईल इंडस्ट्री असल्यामुळं महिलांना काम मिळालं. घरोघरी अगदी आणि जवळजवळ त्या काळात आम्ही सगळीकडे पाण्याच्या टाक्या उपलब्ध केल्या. पण जसे औद्योगिक वसाहती झाल्या, पाणी आलं, तसं गावाची वाढ इतकी झपाट्यानं होत चालली की हे कंट्रोलच्या बाहेर चाललं असं दिसल्याबरोबर आम्ही नवीन पाण्याची स्कीम मंजूर घेतली आणि स्त्रियांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम, फार मोठं काम, ही आत्ता आणलेली ही 4थी स्कीम आहे मी माझ्या कारकिर्दीमध्ये असताना.
आणि फक्त गोर घरातल्या स्त्रियांना आया बहिणींना त्यांना पाणी मिळावं, म्हणजे इतर त्यांच्यावर हे त्रास होणार नाही पाण्यासाठी. कारण पूर्वी 1972चा दुष्काळ पडल्यानंतर वेगवेगळ्या विहिरीवरून ह्याच्यावरून आम्ही पाण्याला डोळ्याने स्वतः बघितलं आहे, अनुभवलं आहे. त्यामुळं आणि मुळात या गावचा पाटील ह्या सगळ्या देवस्थान आहे त्याची सेवा आमच्याकडे आहे. त्याचे निवेद्य वगैरे जे काय दर्गा असेल, नरसिंह मंदिर असेल, दसऱ्याचा विधी असेल, ही सगळी सेवा आमच्याकडे आहे. आणि आमच्या वाडवडला पूर्वीपासूनच आम्ही बौद्ध समाजाला इथं आमच्या आजोबांनी फुकट जमीन दिलेली आहे, त्यांना राहण्यासाठी जमीन दिलेली आहे स्वतःची, की त्यांना ह्या जागा नसताना त्यावेळेला मग त्यांना प्लॉट पाडून त्या लोकांना आजोबांनी जमीन दिलेली आहे. वेगवेगळ्या समाजाच्या लोकांना आजोबांनी आमच्या वडिलांनी दानही केलेलं आहे. आणि एकूणच ही पार्श्वभूमी, हे रक्त आणि तिचं संस्कार, आणि पूर्वीपासून आमचे संस्कार हे देण्याचे आहेत, घेण्याचे बाबतीत आम्ही कधीच कोणीच नाही. आणि अशा पद्धतीनं काम केल्यामुळं एक वेगळ्या प्रकारचं संस्कार आमच्या घराण्यामध्ये आहेत. आणि लोकांची सेवा करणे हा आमचा धर्म समजतो. मी त्याच्यामध्ये धंदा करायला किंवा हे आज आहेत कधी पण, म्हणून मला लोक 30-35 वर्ष ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून पाठवले होते एवढ्यासाठीच. सरपंच म्हणून लोकांनी मला चान्स दिला त्या काळी. आणि त्याच ताकदीवर, त्याच माझ्या सेवावर आणि लोकांच्या आशीर्वादाने आज गावात बघितला तर सगळ्या जातीमध्ये जर भांडणं असतील तर स्वतःमध्ये उभं राहून त्याच्यामध्ये भांडणं सोडण्याचं कामही प्रामुख्याने मी केलं आहे. त्यामुळं हातकणंगले गाव असं आहे की हे कुठल्याही जाती धर्मामध्ये भेदभाव नसलेलं एक हातकणंगले गाव आहे. आणि आमच्या पॅनलमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत आणि सगळ्या लोकांना हे गाव सामावून घेणार आहे. फक्त प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न इतका वाईट भेडसावला आहे ह्याची कल्पना असल्यामुळं पूर्णपणे पाण्यावर आम्ही फोकस केला. आणि शेवटच्या 2 तासामध्ये ही स्कीम मंजूर करून, टेक्निकल सँक्शन आम्ही मंजूर करून घेतली. हातकणंगलेमध्ये जी नवीन आम्ही पाणी योजना मंजूर केली त्याची टेक्निकल सँक्शन जी आली ती टोटल रक्कम 63,96,00,000 आहे. पाणी आणलं म्हणजे आमचं काम संपलं नाही. कारण इथं औद्योगिक वसाहत वाढली, लोकसंख्या वाढली, इंडस्ट्री वाढली, पण त्याच्याबरोबर कचऱ्याचं बी आणि ह्या समस्याही सुरू होणार आहेत ह्याची पूर्ण जाण असल्यामुळे आम्ही पूर्णपणे ड्रेनेज लाईनची सँक्शन घेतलेली आहे. तर आज आपण हातकणंगलेमध्ये आलो होतो आणि नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेले अजितसिंह पाटील सर, जे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून आहेत. आज आपण त्यांचा अनुभव जाणून घेतला. त्यांचं नेतृत्व गुण संपन्न अशी व्यक्ती आहे आणि नक्कीच हातकणंगलेकर पुन्हा एकदा त्यांना संधी देतील अशी अपेक्षा करूया. आणि आजचा कार्यक्रम इथेच थांबूया. धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.